नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र गंगवार आज आपणास जमिनीवर बसण्याचे फायदे व जमिनीवर बसून जेवणाचे फायदे याचा आपण चर्चा करूया। जमिनीवर बसून जेवणाने पचनक्रिया सुधारते। जमिनीवर बसून जेवणाने बद्धकोष्ठता, इंग्लिशमध्ये त्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो, किंवा पोट साफ न होते अशा लोकांनी सुद्धा जमिनीवर बसून जेवावं, म्हणजे हळूहळू त्यांची बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशनचा जो त्रास आहे तो कमी होऊ शकतो। पुढचा जो प्रकार आहे तो अपचन, अनडायजेशन म्हणतात त्याला, म्हणजे करपट ढेकर येणं, जळजळ होणं, मळमळ होणं, अन्नाचं पचन न होणं, गरळी येत राहणे तोंडामध्ये, हे जे प्रकार आहे हे सुद्धा जमिनीवर बसून जेवणाने कमी होऊ शकतात। पुढचा एक महत्त्वाचा नेहमीचा लोकांचा जो प्रश्न असतो तो आम्लता, याला आपण ॲसिडिटी म्हणतो। ॲसिडिटी जे वरच्यावर निर्माण होते ती ॲसिडिटी या जमिनीवर बसून जेवणाने हळूहळू कमी होऊ शकते। अनुभव घेऊन पहा, निश्चित चांगला अनुभव येईल। जमिनीवर बसून जेवणाने शरीराची लवचिकता वाढते, मन शांत होतं व खाण्यावर लक्ष केंद्रित होते व चंचलता कमी होते। तुमचं जर खाण्यावर लक्ष केंद्रित झालं तर अन्नाचं पचन नीट होईल। अन्नाचं जर पचन नीट झालं तर पचनाचे जे विकार आहे, पचनसंस्थेचे जे विकार आजार आहेत ते कमी होतील किंवा होणार नाहीत। अजून एक महत्त्वाचा जमिनीवर बसून जेवण्याचा फायदा जो आहे, परिवारातील जे आपले सदस्य आहेत त्यांची जवळीक वाढते, विचारांची देवाणघेवाण होते। जमिनीवर बसून जेवणाने शरीराची स्थिती सुधारते। शरीरातील काही स्नायू व सांध्यावरील ताण कमी झाल्यामुळे थकवा पण कमी जाणवतो। दीर्घायुष्य पण माणूस बनतो, म्हणजे लवकर म्हातारपण येत नाही। म्हातारपण तर येणारच आहे ना, पण जे अकाली वृद्धत्व येतं किंवा लवकर माणूस थकल्यासारखा होतोय आज, तर ते कमी होईल असा अनुभव आहे। जमिनीवर बसून जेवणाने गुडघे व कमरेतील सांधे, नितंबाचे जोड, घोटे इत्यादी मजबूत होतात। त्याचं कारण असं आहे का आपण जेवताना जे प्रत्येक घास किंवा वेगवेगळी भाजी चटणी आपण जे घेतो त्याच्या ज्या हालचाली होतात, तर त्या हालचालीमुळं त्या सांध्यावर थोडासा ताण पडतो आणि ताण पडल्यानंतर त्याची मजबूती वाढते असा अनुभव आलेला आहे। जमिनीवर बसून जेवणाने हृदयाचा रक्तपुरवठा पण नियमित होतो। आता आपण म्हणता हृदयाचा रक्तपुरवठा कसा नियमित होतो? जर अन्नाचं पचन व्यवस्थित झालं, तुम्ही मन एकाग्र करून जर जेवण केलं तर निश्चितच प्राणवायूचा पुरवठा जास्त होईल व प्राणवायूचा जर पुरवठा व्यवस्थित झाला तर हृदयाचा पण रक्तपुरवठा नियमित होईल किंवा हृदयाचे जे आजार आहेत त्याच्यापासून आपण थोडं दूर जाऊ शकतो। जमिनीवर बसून जेवणाने गरजेएवढं अन्न आपण ग्रहण करतो, म्हणजेच जे आपण जास्त खाल्लं वगैरे किंवा जास्त खाण्याचं माणसाला इच्छा होते ते सुद्धा हळूहळू याच्याने कमी होऊ शकतं। त्याचं कारण असं आहे, बसून डायनिंग टेबलवर बसून किंवा उभं राहून जेवतो त्यावेळेस पोटाचा आकार असा रबरासारखा ताणला जातो, त्याच्यामुळं अन्न किती खाल्लं ते समजत नाही, पण नंतर मात्र त्याचा त्रास किंवा त्याची दंड भोगावाचा लागतो। जमिनीवर बसून जेवणाने पोट सुटत नाही व वजनही वाढत नाही। त्याचं कारण असं आहे का तुम्ही लिमिटमध्ये खाताय, म्हणजे जे शरीराला गरज आहे तेवढंच अन्न ग्रहण केलं जातं। जर तेवढंच जर अन्न ग्रहण केलं तर मग पोट कसं सुटेल व वजनही वाढणार नाही। जमिनीवर बसून जेवणाने अपचन, जळजळ व पोटासंबंधी विकार होत नाही, कारण खाली बसून जेवल्याने जेवणाचा वेग मंदावतो व अति खाण्याची वृत्ती पण कमी होते। त्याच्यामुळं आपोआपच अपचन, जळजळ किंवा हे जे पोटाचे विकार होतात ते हळूहळू ते टाळले जातात, कमी होऊ शकतात। जमिनीवर बसून जेवणाने डोके शांत राहते, मन एकाग्र होते, म्हणजेच शांत मनाने जेवणाने व अन्नाचे पचनही नीट होते, अन्नाची गोडीही समजते। नाही तर आजच्या धकाधकीच्या जीवनात गप्पा मारून, मोबाईल, टी व्ही पाहून जेवण करून आपण काय खातो ते कळतच नाही। जमिनीवर बसून जेवणाने अर्ध पद्मासनाची स्थिती तयार होते, त्यामुळे प्रत्येक घास घेण्यासाठी वाकावे लागते व सरळ होऊन घास घ्यावा लागतो।
त्यामुळे सततच्या या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते किंवा पोट व पचनक्रियेसाठीचा व्यायाम म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. व जर पोटाचा जर नैसर्गिक तुमचा जर व्यायाम झाला तर पचनसंस्था तुमची नीटच राहील ना. जमिनीवर बसून जेवणाने पाठीचा गणा सरळ राहतो, त्यामुळे पाठदुखीचा त्रास पण कमी होऊ शकतो. पोटाचे स्नायू व पाठीचा खालचा भाग मजबूत होतोय. कंबरदुखीला कारणीभूत असलेला घट्टपणा पण कमी होतो, म्हणजे शरीराची लवचिकता वाढते ना. जमिनीवर बसून जेवणाने रक्ताभिसरण चांगले होते. पायामधील रक्त साचून सूज येणे व थकवायला प्रतिबंध होतो. म्हणजेच पायावर येणारी सूज व आखडण्याची जी प्रक्रिया आहे ही थांबली जाते. जमिनीवर बसून जेवणे म्हणजे एक प्रकारचा पाठ, गुडघे, कंबर, घोटे इत्यादी लयबद्ध हालचाल होते व आपोआपच पाठदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, घोटेदुखी इत्यादीचा त्रास कमी होतो व पचनाचे विकारही कमी होतात. तर इथून पुढं शक्यतो आपली जी जुनी संस्कृती आहे खाली बसणे किंवा खाली बसून जेवणे याच्या मागचं हे शास्त्र पण असू शकतं. माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट चॅनल आहे ते सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.